नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर संजीवन समाधी सोहळा आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला हा घर बसल्या छोटीशी झलक किंवा छोटासा व्हिडिओ असंही म्हटलं तरी चालेल. तुम्ही बघाल खूप गर्दी आहे वारकऱ्यांची आणि जिकडे तिकडे पांढरा रंग खूप उठून दिसतोय. जसं वारीला गेल्यावर जो आनंद असतो ना, तोच आनंद किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आनंद असतो या दिवशी. कारण या दिवशी सगळे संत महात्मे आणि स्वयं विठ्ठल स्वतः या समाधी सोहळ्यासाठी हजर असतात. इतकंच नाही तर सगळे देवही या सोहळ्याला हजर असतात. तर हा सोहळा बघितला नाही जीवनात तर काय, त्या जीवनाला अर्थ नाही. तर तुम्ही बघाल इंद्रायणी नदीच्या काठी सगळे माऊली, सगळे संतजन यांच्या पालख्या या इथे विश्रांती घेत असतात. या नदीचं पावित्र्य खूप आहे. उगाच म्हणत नाही इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची. तर आता चला आपण पुढे निघालो आहोत आणि माझ्याबरोबर एकलव्यही आहे, त्यालाही घेऊन आलेली आहे मी. समाधी सोहळ्याच्या अगोदरच इकडे यात्रा भरली जाते आणि ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते. आणि जसं मी मागाशी बोलले तसं जेव्हा दिंडी पालखी असते तो जो माहोल असतो तोच माहोल असतो. आता तुम्ही बघाल की अगदी आराम करत आहेत वयस्कर माणसं किंवा त्यांच्या सगळ्या दिनचर्या चालू आहेत सकाळच्या आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि इथे कळसाचं दर्शन घेऊन बघत जातात. आता आज आम्हाला तेच करावं लागणार आहे कारण रांग एवढी मोठी आहे. आम्ही पार्किंग केलेलं आहे 5 किलोमीटर लांब आणि तिथून आम्ही चालत आलेलो आहोत. तर आता तुम्ही इथे बघाल जसं घाटावर मी बोलले खूप गर्दी असते, पण तिथे एवढं छान वातावरण असतं. भजन हे सगळं चालू असतं. तुम्हाला बाजूला आवाजही येईल पुढे. आता मी माझा थोड्या वेळाने आवाज माझा बंद करते म्हणजे तुम्हाला सगळं छान ऐकायला मिळेल आणि बघायलाही मिळेल. चंद्रभागा माईचं दर्शन घेण्यासाठी लहानांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत इथे तुम्हाला गर्दी दिसणार. त्यांनी आपल्या जवळच्या मौल्यवान वस्तू दाखवल्या आहेत जे व्यवस्थित सांभाळून ठेवावे. नदीमध्ये पाण्यामध्ये जाऊ देऊ नये. इंद्रायणी नदीमध्ये काही मुले येत आहेत त्यांना वरती काढून घ्यावे तसेच खोलवर पाण्यामध्ये जाऊ देऊ नये. तर आम्ही आलेलो आहोत दर्शनाच्या म्हणजे मुखदर्शन पण नाही म्हणता येणार, कळस दर्शन असं. तर खूप गर्दी आहे, चालण्याची गरजच लागत नव्हती. आपोआप त्या गर्दीतून आम्ही पुढे 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 जात होतो. पण खूप छान मजा आली आणि लहान मुलंही दिसतील तुम्हाला इथे. ठीक आहे, नंतर लावतो.
खूप छान रेखीव मूर्ती. तर चला, आमचं मुखदर्शन नाही पण बाहेरून आमचं कळसाचं दर्शन झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघतायत शांततेत उभी आहे ती एक पूर्ण दिंडी आहे. यांना डायरेक्ट गाभाऱ्यात प्रवेश असतो, कारण हे पायी दिंडी घेऊन आलेले असतात समाधी सोहळ्यासाठी. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नसते. तर चला, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इंद्रायणी नदीच्या काठी आलेलो आहोत आणि तिथलाही छानसा अनुभव तुम्ही नक्की घ्या. अरे तिथे वर चढायलाच येईना, खूप उंच आहे. चला, तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.